श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात ही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात. देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे. तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून 8:51 असणार आहे. आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग यांचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच कार्तिकी देवउठणी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व संकट, दोष, अडचणी तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीचा लायकनसुद्धा प्रेस करा. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता. दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करतात। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत। त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। खिरीचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं। त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो। म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करायचा किंवा संध्याकाळी करायचा। हा उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। आता ह्या उपाय करता तुम्ही एक मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये वापरलेला दिवा घेतला तरीही चालणार आहे। आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला ज्या वाती टाकायच्या आहेत त्या आपल्याला 9 लांब वाती घ्यायच्यात आणि त्या 9 लांब वातींना एकत्र करायचं आणि त्याची एक वाती टाकायची आहे। तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेलच टाकायचं आहे, कारण तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जे असतं ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची। प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची। ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि तिथेच देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। आता ह्या जेव्हा आपण सेवा करणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे। त्यांनी श्रवण केलं तरी त्याचं त्यांना खूपच शुभफळ प्राप्त होणार आहे। त्यानंतर आपल्या मुलांच्या हाताने श्रीहरी विष्णूंच्या चरणावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायला लावायचं आहे। हे तुळशीचं पत्र जेव्हा आपली मुलं अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला मनोभावे श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत ती दूर करण्याकरता किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल ती सुद्धा आपण तिथे बोलू शकतो। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील। दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिव्यामधल्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे। त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं। हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।